जगामध्ये जगसार त्यामध्ये जर्मनी, देशामध्ये माझी कशी आहे परभणी, जगामध्ये जगसार त्यामध्ये। तर हॅलो वेलकम टू गाइस, आज आपण पाहत आहोत SR शर्यत राहू त्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर फायनल काय तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडे नवरात्री चालू आहे मित्रांनो, आणि मित्रांनो आज आहे 7वी मार्च। तर मित्रांनो याच्या अगोदर आपण पार्ट 1 टाकला होता मित्रांनो, त्याच्यामध्ये बरेच काही कमेंट आले की आपल्याला पार्ट 2 बनवा मित्रांनो। तर त्यासाठी मित्रांनो आज आलेलो आहेत आपण माळावर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो आज आपण करणार आहोत त्या व्हिडिओचा पार्ट 2 मित्रांनो। आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर पाहूया पुढचा व्हिडिओ। तर फायनली तुम्ही पाहू शकता इंद्रायणी देवीचे मंदिर, हे आहे इंद्रायणी देवीचे मंदिर। तर आपण इंद्रायणी देवीच्या पाया वगैरे पडलोत आणि दर्शन झाल्याच्या नंतर लगेच आपण खाली उतरलो, कारण इथला येडा मंदिरालाच नाही तर संपूर्ण माळाला येडा घातला जातो। जवळपास हे येडा 7-7.5 किलोमीटर पर्यंत आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती आणि संपूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, कारण हा पार्ट 2 आहे। तर फायनली मित्रांनो आपण लागलेला आहे येड्याला, तुम्ही पाहू शकता इथं जवळपास खूप पब्लिक आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण थोडं पुढे जात आहोत, तसं आपण पुढे जात आहोत तसं चिखल वाढत आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तुमच्यासाठी मित्रांनो सगळी जे काही मी दाखवायला होते सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी मित्रांनो दाखवायला। मित्रांनो बघू शकता मी इथे चिखल किती आहे। तर फायनली पावसामुळे मित्रांनो इथला रस्ता संपूर्ण बेकार झालेला आहे येडा मारण्याचा। बघू शकता तुम्ही लोकांची शेताने येडा असतो मित्रांनो, संपूर्ण माळाला येडा असते मित्रांनो। तुम्ही बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये किती बेजारी आहे। तर सतत पाऊस चालू असल्यामुळे इथं खूप जास्त चिखल वगैरे झाल्यामुळे पाय बी घसरत आहेत, ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर पाऊस जास्त असल्यामुळे मित्रांनो इथं खूप जास्त खडा फुटलेला आहे। तिथून थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपले थोडीफार फॅन भेटले, त्यांना आपण भेटलो। आपण जर पाऊस नसताना जर येडा घातला तर जवळपास 1-1.5 घंट्यामध्ये होतो। आज आहे 7वी माळ मित्रांनो, त्याच्यामुळे मित्रांनो बक्का गर्दी आहे, पण आपण जरासं उशीर आलो त्याच्यामुळे जराशी नाही। या आपल्या मंडळाचे मित्रांनो बघू शकता तुम्ही। आपलं तर काय नाही तर मित्रांनो म्हाताऱ्या कोताऱ्यांचं खूप अवघड आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर लोकांच्या इतक्या कापसातून पाणी जात आहे, तर वर किती असेल पाणी याचा अंदाज लावा मित्रांनो। तुम्हाला जर या अगोदरचा पार्ट 1 जर पाहायचा असेल तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला ते पण टाकलेलं आहे, लवकरात लवकर जाऊन ते बी पाहू शकता। तर फायनली मित्रांनो आपण 1 तास झालं चलत आहोत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आपल्या चॅनलला बनेरा मित्रांनो, पुढे हा व्हिडिओ खूपच चांगला आहे। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपला अर्धा येडा संपवतो, त्या अगोदर हे 2-4 बॅनर पहा। देवराई इथे इंद्रायणी देवी यात्रेस येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला जातो। किरण सर आणि शीतल सोनटके मॅडम या दोघांतर्फे इथे महाप्रसाद आयोजित केला जातो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसाद आयोजित केलेला आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता। इथे चहा, पाणी आणि खिचडी इथे प्रसाद म्हणून ठेवली जाते। माळावर आतापर्यंत इतकं अन्नदान कोणीच केलं नसन तितकं अन्नदान येणाऱ्या या 2 दिवसामध्ये होतो, ते म्हणजे 7वी माळ आणि पूनम। जगामध्ये जगसार त्यामध्ये जर्मनी, देशामध्ये माझी कशी आहे परभणी, जगामध्ये जगसार त्यामध्ये जर्मनी, देशामध्ये माझी कशी आहे परभणी, जिल्ह्यामध्ये मध्यभागी मांडाखळी गाव ग, माळावरले माय तुझं इंद्रायणी नाव ग, माळावरले माय तुझं इंद्रायणी नाव ग, माळावरले माय तुझं इंद्रायणी नाव ग, माळावरले माय तुझं इंद्रायणी नाव। तर फायनली मित्रांनो आता आपला 1-1.5 तासाचा येडा राहिला मित्रांनो, तेवढा आपण मारून घेऊया फटफट। आणि मित्रांनो लगेच आपल्याला वडची जत्रा वगैरे दाखवायची मित्रांनो, त्याच्यामुळे आपण आता हा व्हिडिओ शॉर्टमध्ये दाखवलेला आहे। तर आपल्या चॅनलला बने राहा। तर फायनली मित्रांनो आता आपण आपल्या येडा मारणं झालेला आहे मित्रांनो, खूप अवघड गेला रस्ता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। आता जाऊया आता वर। तर फायनली मित्रांनो आता आपण माळावर आलेले बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये। इथं आपण थोडंफार पाणी वगैरे पिलं मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो इथे वरची जत्रा वगैरे मित्रांनो। तर
तर मित्रांनो अशा पद्धतीने आहे आपल्या माळावरची जत्रा. तेवढ्यामध्ये मित्रांनो आपले थोडेफार भाऊकीतले भाऊ वगैरे भेटले मित्रांनो. त्यांना आपण त्याचे सगळे फोटो वगैरे काढले आणि डायरेक्ट पुढे निघालो. बघू शकता मित्रांनो आपल्या लेकरा संघचा नाद किती असतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो तुम्हाला जर पार्ट 1ची जर लिंक जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला जाता एक सांगायचं, याचा जर पार्ट 3 जर बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो कमेंटमध्ये सांगा पार्ट 3 म्हणून. मित्रांनो आपण येणाऱ्या 15 दिवसामध्ये पुन्हा मित्रांनो ते पण टाकू पार्ट 3. तर धन्यवाद.